यूपीआयचा जो व्यवहार आहे याच्यामध्ये 12,000 पटींनी वाढ झाली आहे आणि 314 लाख कोटी रुपयाचे डिजिटल व्यवहार आज भारतात चालले आहेत. चायनासहित सगळ्या देशांना भारताने मागे टाकलेला आहे डिजिटल व्यवहारांमध्ये. आणि विशेषतः आम्ही तयार केलेला यूपीआय हा आता जगातले 30 देश वापरत आहेत. ब्राझील सारखा देश हा देखील आता यूपीआयवर शिफ्ट होतोय. ही मला असं वाटतं की भारतीयांकरता अत्यंत गौरवाची परिस्थिती आहे. आणि प्रत्यक्ष कर संग्रह डायरेक्ट टॅक्सेस 27 लाख कोटीपेक्षा जास्त गेले आहेत. प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह मध्ये 20 लाख कोटीपेक्षा अधिकची विक्री आणि 12 लाख नवीन रोजगार तयार झाले आहेत. मेक इन इंडियामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं आता 1.9 लाख कोटीवरनं 11.3 लाख कोटीवर गेली आहेत. आणि सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारत आता वैश्विक हब होतोय. जवळपास 1,64,000 कोटी रुपयाच्या 12 प्रकल्पांना सेमी कंडक्टर क्षेत्रामध्ये देशामध्ये मंजुरी मिळाली आहे. आणि चिप्सचं प्रोडक्शन देखील आता भारतामध्ये सुरू झालेलं आहे. 2014 साली मोबाईल जे आपण वापरतो 90% मोबाईल हे आयात आपण करायचो. आपल्याकडे त्याचं प्रोडक्शन नव्हतं. आता 300हून अधिक कंपन्या भारतामध्ये मोबाईल तयार करतात आणि मोबाईलची निर्यात 163 पटींनी आपण वाढवलेली आहे. आता मोबाईल निर्यात करणारा देश हा भारत झालाय.